विद्यार्थी मित्रांनो, वे टू सक्सेस बाय कुलकर्णी आरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. HSC बोर्ड पुणे अंतर्गत 11वी आणि 12वी या वर्गासाठी केमिस्ट्री विषयाचे आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहत आहोत या चॅनलच्या माध्यमातून. आज आपण HSC बोर्ड पुणे यामधील 12वी स्टँडर्ड 12th साठीचा केमिस्ट्री सब्जेक्टमधील केमिकल थर्मोडायनॅमिक्स ह्याचा व्हिडिओ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या 11वी आणि 12वी ह्या दोन्ही वर्गामधील केमिस्ट्री सब्जेक्टसाठीचे आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहतोय चॅप्टरच्या माध्यमातून. तर त्यामध्ये चॅप्टरचे काही पॉईंट्स सब पॉईंट्स असतात, काही नोट्स शॉर्टमध्ये आपल्याला लक्षात येण्यासाठी ह्या चॅनलचा निश्चित असा फायदा होणार आहे. तरी वेगवेगळे नवीन नवीन व्हिडिओ, काही प्रॅक्टिकल ओरिएंटेड असतील, काही थेरी बेस्ड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर केमिकल थर्मोडायनॅमिक्स ह्यामध्ये आपल्याला थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन हीट एनर्जी अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ हीट एनर्जी associated by physical and chemical changes. Then the chemical thermodynamics. What is the chemical thermodynamics? Chemical thermodynamics is a branch of thermodynamics which deals with the study of quantitative relationship between heat energy and different forms of heat energy associated by chemical changes only. Then the terms used in thermodynamics. We see the terms used in thermodynamics. First, system. It is a part of universe which is under thermodynamic study. but युनिवर्स मधला जो पार्ट आपण थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास करताना वापरतो त्याला आपण सिस्टीम असं म्हणतो. देन सराउंडिंग. युनिवर्सचे दोन भाग केलेले आहेत, तिथं आपण सिस्टीम आणि राहिलेला पार्टला सराउंडिंग म्हणतो. The remaining part of universe that is other than system is called as the surrounding, and system plus surrounding equal to universe. नेहमी सिस्टीम आणि सराउंडिंग यांची बेरीज कॉन्स्टंट असते, ते म्हणजेच युनिवर्स. सिस्टीम व्हेरिएबल आहे त्या प्रमाणात सराउंडिंग सुद्धा व्हेरिएबल असतं, परंतु त्यांची बेरीज मात्र कॉन्स्टंट असते. देन टाइप्स ऑफ सिस्टीम. देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टीम: ओपन सिस्टीम, closed system and isolated system. Then first, open system, a system which exchange both energy as well as matter with the surrounding is called as open system. For example, hot tea taken in a cup, open cup. बघा, गरम चहा कपामध्ये ठेवलेला गरम चहा हे ओपन सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. और एनिमल्स, ह्यूमन आर द एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम. देन क्लोज्ड सिस्टीम, अ सिस्टीम विच एक्सचेंज ओनली एनर्जी बट नॉट मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड ॲज अ क्लोज्ड सिस्टीम. अशी सिस्टीम की ज्या सिस्टीममध्ये फक्त एनर्जीची सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये एक्सचेंज होते, देवाणघेवाण होते, परंतु मॅटरचं होऊ शकत नाही देवाणघेवाण, त्याला आपण क्लोज्ड सिस्टीम म्हणतो. एक्झाम्पल, हॉट टी टेकन इन अ केटली, क्लोज्ड पॉट, सील्ड पॉट और केटली. केटलीमध्ये गरम चहा ठेवलेला गरम चहा क्लोज्ड सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. किंवा प्रेशर कुकर इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ क्लोज्ड सिस्टीम. देन आयसोलेटेड सिस्टीम, अ सिस्टीम विच exchange neither energy nor matter with the surrounding is called as a closed system. अशी सिस्टीम की ज्या सिस्टीम मध्ये एनर्जी पण नाही आणि मॅटर पण नाही, ह्या दोघांचंही देवाणघेवाण होत नाही सिस्टीम सराउंडिंग मध्ये, त्याला आपण आयसोलेटेड सिस्टीम असं म्हणतो. एक्झाम्पल आहे हॉट टी टेकन इन थर्मास फ्लास्क. थर्मास फ्लास्क मध्ये ठेवलेला चहा, गरम चहा. देन नेक्स्ट पॉइंट, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. लेंथ, एनर्जी,
volume, pressure, temperature, boiling point, melting point are the properties of system. These all properties are divided into two types, extensive property and intensive property. बघा ह्या सर्व ज्या प्रॉपर्टी आहेत सिस्टीमच्या, ह्या सर्व प्रॉपर्टी सिस्टीमच्या प्रॉपर्टीचं दोन प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह, फर्स्ट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, द प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन क्वांटिटी ऑफ मॅटर टेकन इन अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अशी प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टीच्या किमती ह्या सिस्टीममध्ये घेतलेल्या मॅटरच्या क्वांटिटीवर अवलंबून असतात. क्वांटिटी कमी जास्त झाली की त्याच्या किमती बदलतात, त्याला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल लेंथ, मास, व्हॉल्यूम, एरिया एक्सेट्रा. देन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, द प्रॉपर्टी whose value does not depends on quantity of matter taken in a system is called as intensive property. अशा प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टीच्या किमती ह्या सिस्टीममध्ये असणाऱ्या मॅटरच्या क्वांटिटीवर अवलंबून नसतात, क्वांटिटी बदलली तरी त्याच्या किमती बदलत नाहीत, त्याला आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. जनरली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आर द फिजिकल कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, Ri, that is refractive index, etc. Then state function, the property, it is also property of system. Property of system whose value depends on initial state and final state of the system and not on the path of the system is called as the state function. अशा काही सिस्टीमच्या प्रॉपर्टी असतात की ज्यांच्या किमती ह्या सिस्टीमच्या इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर अवलंबून असतात, त्याच्या मार्गावर अवलंबून नसतात. मार्ग बदलला तरी त्याच्या किमती बदलत नाहीत, त्याला स्टेट फंक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एनर्जी, एन्थाल्पी एक्सेट्रा. देन पाथ फंक्शन, अ सिस्टीम हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन स्टेट ॲज वेल ॲज पाथ ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ पाथ फंक्शन. अशा प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टीच्या किमती ह्या सिस्टीमच्या स्टेट बरोबरच त्याच्या पाथवर पण अवलंबून असतात, म्हणजे पाथ बदललं तर त्याच्या किमती बदलू शकतात, त्याला आपण पाथ फंक्शन असं म्हणतो. एक्झाम्पल वर्क, हीट एक्सेट्रा. देन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, a system is said to be in thermodynamic equilibrium when properties of system does not change with respect to time. टाईमनुसार एखाद्या सिस्टीमच्या प्रॉपर्टी बदलत नसतील तर ती सिस्टीम थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये आहे असं आपण म्हणू शकतो किंवा सांगू शकतो. टाइप्स ऑफ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. देर आर 3 टाइप्स ऑफ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, that is a thermal equilibrium, mechanical equilibrium and chemical equilibrium. First, thermal equilibrium. A system is said to be in thermal equilibrium when temperature of the system does not change with respect to time, or temperature of the system remains constant with respect to time. Then mechanical equilibrium. A system is said to be in mechanical equilibrium when pressure of the system remains constant with respect to time. Then last one is chemical equilibrium. A system is said to be in chemical equilibrium when chemical composition of the system remains constant with respect to time. एखाद्या सिस्टीमचं केमिकल कंपोजिशन टाईमनुसार कॉन्स्टंट राहत असेल, बदलत नसेल, तर त्याला आपण म्हणतो ती सिस्टीम केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे. देन नेक्स्ट पॉइंट, प्रोसेस. इट इज अ वे और पाथ इन विच सिस्टीम चेंजेस फ्रॉम वन स्टेट इन टू अनदर स्टेट. प्रोसेस हा एक वे किंवा पाथ, मार्ग आहे, रस्ता आहे, ज्याच्यामधून जाताना सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्व्हर्ट होते, त्याला आपण प्रोसेस म्हणतो. देन टाइप्स ऑफ प्रोसेस. There are 6 types of process: isothermal process, adiabatic process,
isobaric process, isochloric process, then reversible process and irreversible process. First one is isothermal process. Iso means same, therma means temperature. A process in which temperature of the system remains constant throughout is called as isothermal process. एखाद्या मार्गातून जाताना सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतो. इन आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा टी दॅट इज अ चेंज इन टेम्परेचर इक्वल टू 0 and also delta U equal to 0, change in internal energy is also 0, and Q means heat not equal to 0. Then adiabatic process, a process in which temperature of the system changes, that is there is no exchange of heat between system and surrounding, is called as adiabatic process. ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये हीटचं देवाणघेवाण होत नाही, त्या सिस्टीमचं टेम्परेचर बदलत असतं, कॉन्स्टंट राहत नाही, व्हेरिएबल होतं, अशा प्रोसेसला आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस असं म्हणतो. इन ॲडियाबॅटिक प्रोसेस डेल्टा टी नॉट इक्वल टू 0, ऑल्सो डेल्टा यू नॉट इक्वल टू 0 बट क्यू इक्वल टू 0. इन ॲडियाबॅटिक प्रोसेस क्यू इक्वल टू 0, हीट 0 असते. देन आयसोबारिक प्रोसेस, a process in which pressure of the system remains constant is called as isobaric process. In isobaric process delta P, that is change in pressure, equal to 0. Then another one process is the isochloric process, a process in which volume of the system remains constant throughout is called as isochloric process. अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये एखाद्या सिस्टीमचं पूर्णपणे प्रोसेसमधून जाईपर्यंत व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं त्याला आपण आयसोकोरिक प्रोसेस म्हणतो. इन आयसोकोरिक प्रोसेस डेल्टा व्ही दॅट इज द चेंज इन व्हॉल्यूम इक्वल टू 0. देन रिव्हर्सिबल प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस हे दोन प्रोसेस समजण्यासाठी किंवा ह्यांच्या डेफिनेशन कळण्यासाठी आपल्याला लिहिण्यासाठी दोन कन्सेप्ट किंवा टर्म आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स. बघा, अ प्रोसेस इन विच ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फायनेटेसिमली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स अँड प्रोसेस कॅन बी रिव्हर्स्ड बाय स्लाइट इन्क्रीज इन अपोजिंग फोर्स इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्सपेक्षा किंचित जास्त असतो आणि अपोजिंग फोर्स थोडासा वाढवून प्रोसेस रिव्हर्स करता येते त्याला रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. लास्ट वन इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल प्रोसेसला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो, तर रिव्हर्सिबलला नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणतो. अ प्रोसेस इन विच ड्रायव्हिंग फोर्स इज मच मोर ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स अँड प्रोसेस कॅनॉट बी रिव्हर्स्ड बाय स्लाइट इन्क्रीज इन अपोजिंग फोर्स इज कॉल्ड ॲज इरिव्हर्सिबल प्रोसेस. अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्सपेक्षा अतिशय जास्त असतो आणि अपोजिंग फोर्स थोडासा वाढवून प्रोसेस रिव्हर्स करता येत नाही किंवा रिव्हर्स होऊ शकत नाही, त्या प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. देन नेचर ऑफ हीट अँड वर्क. नेक्स्ट पॉइंट, नेचर ऑफ हीट अँड वर्क. नेचर ऑफ वर्क हा प्रेशर वॉल्यूम टाइप ऑफ वर्क. इन मेकॅनिक्स वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, that is W equal to F into D. And in chemical thermodynamics pressure volume of work done in pressure volume type